महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिवसाच्या सुवर्णक्षणी रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित विविध प्रकारचे नृत्य रिदम अकॅडमी संचालक आणि कोरिओग्राफर सागर बोरसे यांनी प्रस्तुत केले। तसेच पोवाडे आणि वेशभूषा व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं। 8 वाजता महाराजांची महाआरती संपन्न होऊन रात्री ठीक 12 वाजता लाईट शो, फायर शो सादर करत असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवजन्म उत्सव आयोजित करण्यात आला। 18 आणि 19 फेब्रुवारी सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने शिवमय होणाऱ्या अशा शिवजन्म उत्सव सोहळ्यास उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक साईबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन कदम, साईबाबा मंदिर, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक यांच्या वतीने करण्यात आलं। यावेळी साईबाबा फाउंडेशनचे कार्यकर्ते सुनील सेनभक्त, संदीप कदम, हर्षल जाधव, अमोल निकम, सूरज घोडे, हर्ष लुणावत, जितू गुजर, प्रमुख पाहुणे भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल ढिगले, भारतीय जनता पक्षाचे स्थायी सभापती गणेश कीते, भारतीय जनता पार्टी माथाडी कामगार संघटना शहर अध्यक्ष व्यंकटेश मोरे, सागर दिघोळे, सूरज राजपूत, मयूर नाटकर तसेच राहुल ढिगले यांचे सहाय्यक मनोज कोकरे उपस्थित होते। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना गणेश कीते आणि साईबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन कदम यांनी दिली। उद्या 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त आज साईबाबा फाउंडेशन तर्फे साईबाबा मंदिरावर या ठिकाणी शिवाजी महाराजांची जी आरती झाली। आमच्या साईबाबा फाउंडेशनचे संस्थापक सचिन अण्णा कदम आणि येथील सर्व आमचं मित्रपरिवार, मी शिवजयंतीच्या सर्व प्रभागातील नाशिकमधील सर्व नागरिकांना शिवजयंती निमित्त शुभेच्छा देतो। आमतो जय हिंद, जय महाराष्ट्र। रिदम अकॅडमीचे देशमुख काका, कदम काका यांनी व्यासपीठावर यावं। कदम काका
हॅलो, व्यंकटेश भाऊ मोरे यांच्या या ठिकाणी साईबा फाउंडेशन तर्फे आर्थिक वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज.